खूप परफेक्ट असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा बटाट्याचा किस आणि त्यापासून तयार होणारा उपवासाचा चटपटीत चिवडा आज आपण बघतोय। बटाट्याचा किस जर का मोकळा मोकळा असेल ना तर चिवडा खूप छान होतो, अगदी बाजारात मिळतो ना तसा। हा किस परफेक्ट होण्यासाठी भरपूर टिप्स मी आज शेअर केल्या, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी स्मिता, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा। उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणात हा किस तयार करून वर्षभर स्टोअर करून हव्या त्यावेळेस उपवासासाठी चटपटीत चिवडा झटपट तयार करू शकतो। आता या ठिकाणी मी 2 किलो बटाट्याचा किस तयार करते। रेग्युलर घरात वापरतो ना तोच मी बटाटा घेतला आहे, कुठलाही स्पेशल बटाटा वापरत नाही, साधाच बटाटा मी वापरते। त्यांची स्वच्छ अशी साल काढून घेतली, अजिबात हिरवट असा बटाटा घेतला नाही, स्वच्छ निवडून असा बटाटा आपल्याला वापरायचा आहे, त्यामुळे छान पांढरा असा किस तयार होणार आहे। साल आपण स्वच्छ काढायची, जर साल राहिली ना त्याला तर किसल्यानंतर त्या किसला थोडीफार साल असेल तर काळवटपणा दिसू शकतो, त्यामुळे स्वच्छ साल काढून घ्यायची। आता खूप जाड किसनीने आपल्याला किसायचं आहे, जर जाड किस असेल ना तर खूप छान सुटसुटीत मोकळा मोकळा आपला हा किस तयार होतो। तुम्ही पाहू शकता असा मोकळा मोकळा किस दिसतोय जाड असल्यामुळे। आणि ह्या उलट जर आपण पातळ किसनीने हा किस तयार केला ना तर खूप पातळ असा किस येतो, तो शिजतानाच तो एकमेकाला चिपकतो किंवा सुकताना असा मोकळा मोकळा होत नाही, तळल्यानंतर देखील मोकळा होत नाही आणि बाजारात मिळतो ना तसा तर अजिबातच होत नाही। त्यामुळे आपण हा किस तयार करताना शक्य तेवढ्या जाड किसनीने किसून घ्यायचा आणि बटाटा किसताना थोडा दाबून हात आपल्याला मारायचा, म्हणजे खूप जाड असा हा किस तयार होतो। आता सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत। आता यांना 3-4 पाणी स्वच्छ धुवून घेतले, जे पांढरं पाणी येतं ना त्याचं स्टार्च हा पूर्ण आपला निघला पाहिजे, इथून आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्याला। आता मी याच्यामध्ये तुरटी अजिबात वापरली नाही, कारण मी सकाळीच हा बटाट्याचा किस तयार केला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला शिजत घातला आणि लागलीच उन्हामध्ये वाळत घातला, त्यामुळे तुरटी वापरण्याची गरज नाही वाटली मला। मी जर रात्री केलं असताना तर जरूर याच्यामध्ये तुरटी वापरली असती। छान असा किस तयार करून घ्यायचा रात्रीचा आणि भरपूर पाण्यामध्ये थोडीशी तुरटी अशी फिरून घ्यायची किंवा छोटा तुकडा हा पाण्यात टाकून ठेवायचा आणि किस हा टाकून झाकून ठेवायचा, त्यामुळे तुरटीमुळे छान केस तयार होतो पांढरा शुभ्र। पण मी सकाळीच केल्यामुळे अजिबात केस वापरला नाही आहे। आता पाणी छान निथळून झाले, एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी मी उकळून घेतले, त्याच्या चमच्यावर मीठ टाकले आणि हा किस टाकलेला आहे। आता हाय फ्लेमवरती याला उकळी आणण्यासाठी मी झाकून ठेवलेलं आहे। उकळी येण्याच्या आधीच मी गॅस बंद केलेला आहे। जवळजवळ आपल्याला फक्त 80% हा किस शिजवायचा आहे। ज्याप्रमाणे बिर्याणीचा भात आपण बाहेर उकळतो ना तेवढ्या प्रमाणात आपल्याला शिजवायचा आहे, म्हणजे दाबल्यानंतर अगदी त्याचा गचका न होता फक्त असा तुकडा पडला पाहिजे ह्या किसचा, इथवर आपल्याला शिजवायचा आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात त्याला उकळी आली नाही, उकळी येण्याच्या आधीच मी गॅस बंद केला आहे, म्हणजे परफेक्ट असा हा किस तयार होतो। तुम्हाला मी तोडून देखील दाखवते किती शिजला आहे ते। असा तुकडा पडतो आहे बघा, जाड किस असल्यामुळे। जर बारीक किस असेल ना तर तो असा गचका होणार आहे त्याचा, म्हणून शक्य तेवढा जाड किस आपण करायचा आहे, त्यामुळे शिजलेला देखील आपला लगेच लक्षात येतो। आणि असा 80% आपण जर किस शिजवला ना तर तळल्यानंतर खूप मऊसूत असा किस तयार होतो आणि सुकल्यानंतर खूप मोकळा मोकळा असा हा किस तयार होतो, त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची। आता पाण्यामध्ये अजिबात जास्त वेळ न ठेवता लागलीच आपण याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे। जर का गरम पाण्यात थोडा वेळ राहिला ना 5-10 मिनटं तर याची शिजण्याची प्रोसेस ही चालूच राहणार आहे आणि पूर्ण हा किस शिजणार आहे। त्यामुळे जास्त शिजलेला किस हा कडक होऊ शकतो, लाल होऊ शकतो, एकमेकाला चिपकू शकतो, त्यामुळे अर्धवट आपल्याला शिजवायचं आहे। आता लागलीच त्याला मी कडकडीत उन्हामध्ये याला सुकत घातला आहे। आता सुकत घालताना दर 2-3 तासांनी मी याला असा हात फिरून घेतला आहे, याच्यामुळे थोडंफार जरी चिपकलं असेल ना तो देखील मोकळा होतो, छान सुटसुटीत असा किस आपला तयार होणार आहे। याला 2-3 दिवस कडकडीत उन्हात मी कोरडा करून घेतला आहे, कारण वर्षभर स्टोअर करून ठेवणारे अजिबात खराब होणार नाही। छान कोरडा करून घ्यायचा आणि स्टोअर करून ठेवायचा। आता हा किस माझा स्टोअर करण्यासाठी तयार झाला आहे आणि चिवडा करण्यासाठी देखील तयार झालेला आहे। खूप छान पांढरा शुभ्र आला आहे, मोकळा सुटसुटीत आला आहे। कोरडा किस सुकलेला असून देखील खूप कोरडा दिसतोय, तळल्यानंतर तो खूप असं सुटसुटीत होणार आहे। आता मी तुम्हाला चिवडा देखील करून दाखवते। अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी नायलॉनचे साबुदाणे घेतलेत आणि 1 वाटी बटाट्याचा किस घेतला आहे। आता भरपूर तेलामध्ये मी शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती छान चटचट वाजेपर्यंत छान मस्त खमंग असे भाजून घेतलेत, तेल निथळून बाजूला काढलेत। आता त्याच तेलामध्ये बटाट्याचा किस हा थोडा थोडा टाकत छान तळून घेतला आहे। किस टाकल्या टाकल्या खूप असा मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि खूप पांढरा असा कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। छान तेल निथळून घ्यायचं याचं देखील, कारण आपला चिवडा हा तेलकट झाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची। सगळा किस तळून झाला आहे, शेंगदाणे तळून झालेत, शेवटी मी नायलॉनचे साबुदाणे तळायला घेतलेत। हे साबुदाणे तळताना थोडी काळजी घ्यायची असते, हे जरी फुललेले दिसले ना आपल्याला तरी आतमध्ये कच्चट राहून दाताला दुखापत होऊ शकते, त्यामुळे खूप वेळा असं उलटपुलट करत किंवा पूर्ण त्याचा तळतळायचा आवाज थांबेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। सगळं साहित्य छान असं तळून झालेलं आहे।
एवढ्याशा वाटीभर किसमध्ये भरपूर असा हा किस चिवडा आपला तयार होतो. आता याच्यामध्ये मी जे साहित्य टाकणार आहे ते एकजीव होण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये हा तळलेला सगळं साहित्य मी काढून घेतले. याच्यामध्ये पाव चमचा मी मीठ घेतले, मिठाच्या दुपटीचं म्हणजेच अर्धा चमचा पिठी साखर घेतली आणि थोडी तिखटाप्रमाणे लाल चटणी पावडर घेतली म्हणजेच पाव चमचा. याला झाकण झाकून पातेल्याला असं छान एकजीव करून घेतले, म्हणजे एकजीव सगळे साखर, चटणी आणि मीठ हे कोट होतं आणि मस्त रुचकर बॅलन्स टेस्ट असलेला चटपटीत असा हा चिवडा आपण घरीच तयार करू शकतो, तेही अगदी हेल्दी पद्धतीने. तुम्ही पाहू शकता वाटीभर जो किस होता त्याच्यामध्ये भरपूर असा किस तयार झाला आहे, खूप सुंदर तयार झाला आहे. तुम्ही देखील तयार करून बघा